तसेच संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे शतशः नमन. तसेच माणसाला माणसासारखे जगता यावे म्हणून ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला त्या संपूर्ण महानायकांना आणि महानायिकांना मी त्रिवार विनम्र अभिवादन करते. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली. आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने या क्रांतिज्योतीला माझे त्रिवार विनम्र अभिवादन. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय उषाताई उके आणि आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख वक्ता सन्माननीय अरुणाताई सबाने यांना आणि युवा फोरमचे माननीय अतुलदादा खोब्रागडे यांना आणि सिनियर सिटीजन फोरमचे माननीय विवेक निमगडे साहेब यांना माझा सविनय सप्रेम जय भीम. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सावित्रीबाई फुले बद्दल सांगताना सावित्रीबाई फुले म्हणजे एका जीवन संघर्षाचा तो प्रारंभ आहे. सावित्री नवपर्वाची दिशा आहे. धर्माच्या नावाखाली समस्त भारतीय स्त्रियांचे भावविश्व नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे सावित्रीबाई. 3 जानेवारी 1831 हा क्रांतिज्योतीचा जन्मदिन. याच दिवशी खंडोजी व लक्ष्मीबाई या दाम्पत्याच्या घरी सावित्री या नारीरत्नाचा जन्म झाला. जिच्या जन्माच्या प्रकाशाने भारतीय महिलांच्या जीवनातील अंधकार संपविला, जिच्या संघर्षाने स्त्रियांना आत्मसन्मान दिला, जिच्या कर्तृत्वाने भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. या सावित्रीला क्रांतिज्योती बनवण्यासाठी समविचारी आणि पुरोगामी विचारांचे आद्य समाजसुधारक ज्योतिबांची साथ मोलाची ठरली. नव्हे, ज्योतिबांनी सावित्रीला घडवले असे म्हणता येईल. स्त्रियांची गुलामगिरीतून सुटका करायची असेल तर त्यांना शिकवून शहाणे बनवले पाहिजे. याकरिता ज्योतिबांनी निरक्षर सावित्रीबाईला शिकवून शिक्षिका बनवले आणि निरक्षर सावित्रीबाई भारतातील पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका व मुख्याध्यापिका बनल्या. ज्ञानबंदीच्या साखळदंडांनी जेरबंद झालेल्या महिलांना आकाशात उडण्याचे पंख देण्यासाठी फुले दाम्पत्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा 6 वर्षाखालील 6 मुलींना दाखल करून सुरू केली. सावित्रीबाईंच्या या शैक्षणिक कार्याला समाजाचा तीव्र विरोध झाला, पण त्यांनी त्याची पर्वा न करता धैर्याने आपले ज्ञानदानाचे कार्य चालूच ठेवले. सावित्रीबाई एक क्रांतिकारी समाजसुधारक समाजसेविका होत्या. समाजातील वाईट प्रथांना त्यांनी कडाडून विरोध केला. त्या काळी समाजात बालविवाह ही प्रथा अस्तित्वात होती. कमी वयाच्या मुलींचे वृद्ध व वयस्क माणसांसोबत विवाह होत असत. या प्रथेमुळे 12-13 वर्षाच्या वयातच त्या विधवा व्हायच्या. अशा विधवांना सक्तीने सती जावे लागे किंवा त्या आत्मदहन करीत असत. जिवंत राहिल्यास त्यांचे केशवपन करून कुरूप बनवले जाईल. सावित्रीबाईंना बालविधवेचे दुःख पाहावले नाही. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी केशवपन करणाऱ्या नाव्यांचे प्रबोधन करून ही प्रथा बंद पाडण्यात पुढाकार घेतला. तसेच विधवा स्त्रियांकडनं भ्रूणहत्या होऊ नये म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. इतकेच नाही तर बालहत्या प्रतिबंधक गृहात जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले व त्याला डॉक्टर बनवले. 1877 साली दुष्काळ पडला. त्यावेळी या दाम्पत्यांनी अन्नछत्र उघडले. सावित्रीबाईंनी दुष्काळग्रस्तांसाठी अन्नछत्राचे नियोजन करून त्यांना जीवदान दिले. ज्योतिबांच्या निधनानंतर
सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. 1896-97 मध्ये पुण्यात प्लेगची भयंकर साथ पसरली असताना प्लेगच्या साथीत स्वतःचे प्राण पणास लावून मदत कार्य केले. रुग्णसेवा करतानाच सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि त्यातच 10 मार्च 1897ला त्यांचे निधन झाले. मृत्यूची मुळीच पर्वा न करणाऱ्या सावित्रीबाई ह्या खरोखरच मृत्युंजय ठरल्या. सावित्रीबाईंनी संकल्प केला होता की जगायचे समाजासाठी व मरायचे ही समाजासाठी. त्यांनी त्यांचा हा संकल्प आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी, स्त्रीमुक्तीसाठी व स्त्री शिक्षणासाठी अर्पण करून पूर्ण केला. सावित्रीबाई आदर्श गृहिणी, आदर्श शिक्षिका, उत्तम वक्ता, खंबीर प्रशासिका, वैचारिक लेखन करणाऱ्या लेखिका, संपादिका आणि कवयित्री म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळवला. सावित्रीबाईंच्या दिव्य कार्यामुळेच आज स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. उंबरठ्या बाहेरचे जग ती आत्मविश्वासाने पाहत आहे. स्वबळावर, स्वकर्तृत्वावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करते आहे. म्हणूनच आज असे म्हणावेसे वाटते की हाती दिली लेखनी अन रोवले बीज स्त्री शिक्षणाचे. हाती दिली लेखनी अन रोवले बीज स्त्री शिक्षणाचे. झळकत आहे दाही दिशा तेज तुमच्या कार्याचे. आजही अजरामर नाव जगी सावित्रीबाई तुमचे. या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला थोर स्त्रीरत्न सावित्रीबाई फुले यांना माझा मानाचा मुजरा व त्यांच्या कार्यांना माझा सलाम. जय भीम, जय संविधान.